आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एसटी स्थानकावर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला ह्या ठिकाणी आढळली। अस्वच्छतेचं आगार हे होतं आणि प्रामुख्यानं मुतारी आहे, शौचालय आहे, महिलांचं शौचालय आहे, त्याची अवस्था अतिशय वाईट होती। ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं, अतिशय लघुशंकेचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता। अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं। त्या ठिकाणी वास घाणेरडा येत होता। अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि या 4 दिवसामध्ये सुधारणा कराव्या, कारण शेवटी मंत्री आहे, माझे शेवटी सहकारी आहेत, माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही। म्हणून मी त्यांना 1 आठवड्याची संधी दिली होती की मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना तेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं। त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो, उतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे। पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे, परंतु एकच नळ चालू आहे, 5 नळ त्या ठिकाणी बंद आहेत। बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे। तर अशा परिस्थितीमध्ये नाईलाज असतो का होईना, परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करावं लागलं आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानकं चांगली असावी, स्वच्छ असावी, लोकांना प्यायला पाणी मिळावं, ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे, आमच्या सरकारची आहे। मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील। आणि जशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल। काही निर्णय घेत असताना नाईलाजाने निर्णय घ्यावे लागतात, हा सुद्धा निर्णय नाईलाजानं मला घ्यावा लागला, परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाईलाज आहे। त्यामुळे हा निर्णय घेतलाय। मला सुद्धा तो निर्णय आवडलेला नाही, परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला हवा, ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना, त्या प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला हवी। मंडळी जात होती लग्नासाठी, माझी लहान मुलगी होती आणि ते ऍक्सिडेंट झालं एसटीचं आणि टायर फुटलं आपल्या विद्यापीठापाशी आणि तिथं फुटल्यानंतर मी चौकशीसाठी आलो। या अर्ध्या 1 तासानंतर मला फोन आला तिथून, तर असं झालंय आणि थोडं प्रासंगिक झालंय, तरी ते चौकशी केली तर यांना काहीच माहिती नव्हतं, ते जरा काहीच माहिती नव्हतं ज्या तक्रार त्याची माहिती म्हणजे साहेब की प्रशासनाकडून असं सांगण्यात येतं की इथं हजारो लोक जे आहेत येतात आणि फक्त स्वच्छतेसाठी हजारो काय लाखो लोक येऊ द्या। एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे। एसटी महामंडळाला त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल ना। ठेकेदाराचा वरती कारवाई करणार आहेत नाही, आता बघा ह्या अहवाल मी मागवलाय, अहवालामध्ये जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल। आता डेपो मॅनेजरला मी निलंबित केलेलं आहे। तुम्ही नाही ऐका जरा, तुम्ही ह्या आता काही खुलासा एक गोष्टीचा न करता मला लेखी स्वरूपात ह्या निलंबनाच्या माध्यमातून सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत, पत्रकारांचा शेवटी लोकशाहीचा 4था स्तंभ म्हटल्यानंतर ते काय स्वतःसाठी करत नसतात, तक्रारी जनतेसाठी करत असतात। त्यामुळे त्या तक्रारींचा सगळा आढावा घेऊन तुम्ही जो लेखी अहवाल मला सादर करायचा 1 आठवड्यामध्ये। नाही बघा, राज्यामध्ये सूचना केलेल्या आहेत, माझे मुलं, माझे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले पाहिजे। 5 वाजेपर्यंत जर शाळा महाविद्यालय सुटत असतील तर एसटीच्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजे। त्यांच्यासाठी अनेक योजना आपण राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेत त्या विद्यार्थ्यांना जर घरापर्यंत आमचे सहकारी सोडू शकत नसतील तर ही योग्य भूमिका नाही। त्यामुळे मी एसटी महामंडळानं एक नंबर सुद्धा आम्ही जारी केलेला आहे, म्हणजे 1800-221-251 अशा नंबरचा तो हॉटलाईन नंबर सुद्धा आम्ही केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी डायरेक्ट त्या नंबरवर फोन करू शकतील आणि आपल्या समस्या किंवा आपल्या तक्रारी ज्या देऊ शकतील। प्रत्येक डेपो मॅनेजरच्या फोन नंबर जे आहेत, स्वतःचा फोन नंबर, घरचा फोन नंबर हा आम्ही त्या महाविद्यालय आणि त्या क्षेत्रातल्या शाळांना देतोय, जेणेकरून जर विद्यार्थी घरी लवकर पोहोचू शकली नाही किंवा विद्यार्थ्यांना जर काय अडचण असेल तर त्या डेपो मॅनेजरला आमचे प्रिन्सिपल किंवा शिक्षक फोन करू शकतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुविधा ज्या आहेत त्या देता येईल। मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही ठिकाणी ह्या सुविधा देत असताना आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं
बळ मिळालेलं आहे की चला परिवहन मंत्री किंवा महायुती सरकारचे मंत्री येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतात. त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही जर योजना राबवायची असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर परिवहन सेवा त्यांना चांगल्या सुविधा देण्यास सक्षम आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.